वाटी फॅमिली, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। आपण आज होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड घरी कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत। तसेच हे स्टोर किती दिवस करायचं आणि ह्याच्यापासून आपण कोणकोणते रेसिपीज बनवायचे हे सुद्धा तुम्हाला मी आज पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला जर हे शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती इंगमिरे स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 10 जून 2024 बुधवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर मग चला तर वाटी फॅमिली, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवायला शिकूयात होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड। प्रथमतः मिक्सरचं भांडं घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कांडी लसूण पाकळ्या सोलून घालायच्या आहेत, 1.5 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे, तसेच चीज क्रीम घालायचं आहे 1.5 चमचा, 10 ग्रॅम बटर घालायचं आहे, चीज 25 ग्रॅम घालायचं आहे। या रेसिपीमध्ये आपण 2 प्रकारचे चीज इथे यूज केलेले आहेत। पहिला म्हणजे चीज क्रीम आणि दुसरा म्हणजे हे 25 ग्रॅम चीज वडी आपण इथं वापरलेली आहे। म्हणजे आपण जे अखंड अशी वडी येते ना चीजची, त्याच्यामधली 25 ग्रॅम वडी आपण ह्याच्यामध्ये कापून घातलेली आहे आणि 50 ग्रॅम पनीर घातलेलं आहे। आता फ्रेश कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे आणि छान असं मिक्सरला ही ब्लेंड करून घ्यायची आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन नसाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पहा, अशा पद्धतीने आपलं हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड तयार झालेलं आहे। आता आपण हे ब्रेडला लावणार आहोत। पहा, तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, आपण ह्यामध्ये सॉल्ट अजिबात ॲड केलेला नाही आहे का? तर पहा, आपण ह्याच्यामध्ये बटर ॲड केलेलं आहे, तसेच 2 प्रकारचे चीज ॲड केलेले आहेत। 2 प्रकारचे चीज जे ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सॉल्ट आहे आणि तसेच बटरमध्ये सुद्धा सॉल्ट आहे, त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये सॉल्ट अजिबात ॲड करावं लागलेलं नाही आहे। तर पहा, अशा पद्धतीने आपलं हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड तयार झालेलं आहे। हे आपण आता ब्रेडला अशा पद्धतीने लावून खाऊ शकतो। पहा, जी आपली नेहमी करतो ती चपाती असते आपल्या घरामध्ये, ती चपातीसुद्धा जर तुमच्याकडे राहिली असेल, लेफ्ट ओव्हर चपाती जर असेल तर ती चपाती तळूनसुद्धा तुम्ही त्या चपातीसोबत आपण हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड खाऊ शकतो। पहा, हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड कोणत्याही कंटेनरमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता। फ्रीजमध्ये हे 15 दिवस सहज राहते। वाटी फॅमिली, अशा पद्धतीने आपण हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड आपण बनवलेलं आहे। आता ह्यापासून आपण कोणकोणते रेसिपीज बनवू शकतो? तर ह्यापासून आपण पास्ता बनवू शकतो, सूप बनवू शकतो, तसेच गार्लिक ब्रेड, गार्लिक बन, तसेच स्प्रिंग रोल बनवू शकतो। इवन आपण रोजची जी चपाती करतो त्या चपातीला सुद्धा आपण हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड लावून खाऊ शकतो। पहा, आणि एक विशेष सांगू का, आणि हे 15 दिवस फ्रीजमध्ये आपण स्टोर करू शकतो। पहा, म्हणजे 15 दिवस फ्रीजमध्ये अगदी आरामशीर राहते। पहा हे। तर वाटी फॅमिली, कसं वाटलं तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड तुम्ही घरी बनवून पहा। ह्यापासून असंख्य रेसिपीजसुद्धा बनवून पहा, त्यांचा स्वाद घेऊन पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे होममेड गार्लिक चीज हाय प्रोटीन स्प्रेड बनवलेलं आहे, हे तुम्हाला कसे वाटले ते। वाटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।